पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावरील वाहने अडवून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या तोतिया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिनांक 13 जुलै रोजी रात्री 11:15च्या सुमारास वर्धनगड तालुका खटाव गावच्या हद्दीत पुसेगाव ते सातारा जाणाऱ्या रोडलगत असलेला नायरा पेट्रोल पंपाजवळ या रोडवर बॅरिगेड्स लावून खाकी व खासगी गणवेशातील लोक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवून पैसे घेत आहेत अशी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी स्टाफसह तत्काळ जाऊन खात्री केली असता पुसेगाव ते सातारा जाणाऱ्या रोडलगत वर्धनगड गावच्या हद्दीतील नायरा पेट्रोल पंपा पुढील बाजूस या रोडवर लोखंडी बॅरिगेड्स लावून 6 ते 7 पुरुष व महिला हे रोडवर बॅरिगेड जवळ थांबलेले व त्यांच्या शेजारी लगत पुसेगाव बाजूकडे तोंड करून 2 इसम त्यांच्या मोटरसायकलीची हेडलाईट चालू असलेल्या स्थितीत थांबलेले होते. तसेच पेट्रोल पंपा अलीकडे काही अंतरावर सफारी व स्विफ्ट डिझायनर गाड्या उभ्या केलेल्या दिसून आल्या. पुसेगाव पोलिसांच्या गाड्या दिसून आल्याने मोटरसायकलला थांबवून बॅरिगेड जवळ थांबलेले खासगी व खाकी रंगाचे कपडे परिधान केलेले 3 महिला व 4 पुरुष हे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पोलीस गाडीतून उतरून त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. यामध्ये विकास दत्तात्रय शिंदे, वैभव पांडुरंग पवार, राहुल सुनील पाटील, केतन बाबासाहेब महाजन, प्रियंका रणदीप नाईक, प्रियंका संजय भोरे, अरुणा दयानंद आवळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून पांढऱ्या रंगाची सफारी स्टार टाटा कंपनी एक्स मॉडेलची गाडी क्रमांक MH12 MF3832 व पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायनर क्रमांक MH10 CA 4937 जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातील 8 अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 21,19,500 रुपये असा मुद्देमाल गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे. आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आपल्याकडं पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्धनगड या ठिकाणी हायवेवरती पुसेगाव पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की या ठिकाणी नकली पोलीस असावेत कदाचित आणि त्यांनी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या आधारे ते नागरिकांना त्यांची तिथं लूटमार करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. हा जो काही संशयास्पद जी काही माहिती प्राप्त झाली होती त्याच्यावरती पुसेगावचे इन्चार्ज श्री खुणे आणि यांच्या टीमने तात्काळ तिथं धाव घेतली. SDPO श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पोहोचल्या असता त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले किंवा पळायला लागले. त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी हे आरोपी तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात. प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती जेणेकरून पोलीस असावं असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरनं जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना. तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती. यांच्यावरती एका तक्रारदाराची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. 2 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि यांनी अजून कुठे कुठे असा प्रकार केलाय याच्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत. सखोल चौकशी आणि तपास याच्यामध्ये चालू आहे. माझं नागरिकांना आव्हान आहे की तोतया पोलीस, अंती काढून घेणे, गाडीवरती कारवाई करण्याची भीती दाखवून, पावती करायचं दाखवून पैसे उकळणे किंवा हातचालाकी करणे किंवा अगदी आपण जेव्हा दर्शनाला जातो त्यावेळी आपल्या घरी घरफोडी करणे, त्यानंतर चोऱ्या करणे,
तर या सगळ्या प्रकारच्या घटना ज्या आहेत, या ज्यावेळी गर्दी होते, कॉंग्रिगेशन्स होतात, ज्यावेळी एका ठिकाणी खूप संख्येमध्ये लोक येतात, त्यावेळी ते घडण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की सतर्क राहा, जागरूक राहा. जे लोक गावात आहेत त्यांनी गावातल्या आपल्या इतर गावकऱ्यांच्या घरांची अधूनमधून का होईना चाचपणी करा. गावात नवीन कोण व्यक्ती दिसतोय, टू व्हीलरवरती कोण फिरतायत किंवा संशयास्पद लोक कोणी आहेत का, तर याची सुद्धा खात्री करा. गावातल्या पोलीस पाटलांनी या सगळ्यांना विश्वासात घ्या आणि कमीत कमी अशा घटना कशा घडतील याकडं आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून निश्चित लक्ष द्या.